कौतुक करीन त्यांचं. एक तर त्यांनी संघ विकत घेतलाय, दुसरी गोष्ट आपल्या संघावर त्यांनी अतिशय चांगला खर्च केलाय, कारण जेवणाची व्यवस्था प्रत्येक संघ मालकानं अफलातूनरित्या केलंय. मी बऱ्याच संघांकडून आणि खेळाडूंकडून ही गोष्ट ऐकली की आमच्या संघ मालकांनी आमची चांगली बरदास्त ठेवली आहे. तर मनीष, या स्पर्धेचं ते नक्कीच वैशिष्ट्य राहिलंय सगळे टीम ओनर. एक्झॅक्टली. फक्त संघामध्ये खेळाडू खरेदी करून चालत नाही, त्या खेळाडूंची बडदास्त ठेवावी लागते, खेळाडूंना व्यवस्थित जपावं लागतं. आणि हे वेगवेगळे अँगल्स आपण 4 कॅमेरा अँगल्सनं ही स्पर्धा कव्हर करणार आहोत. आणि त्यामुळे आज थोडं सोपं जाईल पंचांसाठी, सोपं जाईल प्रेक्षकांसाठी, चांगले व्ह्यूज त्यांना पाहता येतील. या आजच्या 7 सामन्यांचे बक्षीस समारंभ आजच होणार आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या पर्वाचा समारोप आज आपण करणार आहोत संकेत. नो डाऊट, नो डाऊट. मात्र बघा, अगदी हा जो संघ आपल्याला दिसतोय, जो भगव्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, पंचाचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय, तो संघ आहे तो म्हणजे ओम साई जुचंद्र. काल जिथून त्यांनी सोडलंय ना, तिथून सुरुवात करायची आहे त्यांना. काल दुसरा संघ ठरला, जो क्वालिफाय ठरला, सुपर 8चं तिकीट त्यांनी मिळवलं. 8व्या क्रमांकावर ते होते या एकूण स्पर्धेच्या. आणि तिथून पहिली मॅच आज मैदानाच्या आतमध्ये. डीजे थँक्यू. चला, मॅच सुरू होते. पहिला चेंडू अंतिम दिवसातील. अजून 3 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाल्या. पहिलाच बॉल कव्हर रिजन मध्ये, काय चौकार, गुड शॉट मिलिंद पाटील. अगदी दैसरचा ब्रँड पहिल्याच बॉलवर चमकलाय. काय सुरुवात मनीष? फॅसिनेटिंग स्टार्ट आय कॅन से. कारण या पहिल्या बॉलवर ऑफस्टमच्या बाहेरच्या गुडलेनला खूप चांगल्या पद्धतीने ओळखताना ड्राईव्ह करून कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं आणि सुरुवात या महत्त्वपूर्ण दिवसाची चौकारानं केलेली आहे. मिलिंद पाटील स्ट्रायकर साईडला. अशी सुरुवात तर प्रत्येक कॅप्टनला अपेक्षित असते, ती अपेक्षा पूर्ण केली. ग्रेट स्टार्ट. यावेळेला अजून एक चांगला पुढचा फटका. वा मिलिंद, वा काय जबरदस्त सुरुवात. आज एका वेगळ्या थाटामध्ये बॅटिंग सुरू आहे. किल्ले घोडबंदर संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. सध्या मी माझ्या फ्रँचायझीसाठी खेळतोय आणि त्यांचं स्वप्न मला साकार करायचं आहे. या थाटात पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार. होता. आपण संध्याकाळच्या सामन्यात सुद्धा पाहिलं की पहिल्या षटकात तो टर्न कपिलला मिळत होता, पण या सकाळच्या सत्रात या नवीन बॉलला टर्न तेवढा मिळत नाही. आणि म्हणूनच मिलिंद पाटील त्याच संधीचा फायदा उचलताना, हा हाफ ट्रॅकर होता, हलकासा टर्न झाला, पण त्या पोझिशनमध्ये मिलिंद पाटील आला होता. पुल करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली होती आणि इच्छा पूर्ण सुद्धा केली, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 30 सेकंदाच्या बाहेर क्षेत्ररक्षक नव्हता डीप स्क्वेअर लेगला. त्या संधीचा फायदा उचलताना लगातार 2 चौकार मिलिंद पाटील यांच्या वतीनं किल्ले घोडबंदर शिलेदार या संघाला मिळालेले आहे. सुरुवात भन्नाट, सुरुवात आक्रमक. गुडघ्यावर बैठक स्ट्रोक खेळायचा होता गुडघ्यावर बॅलन्स करून, पण यावेळेस ते नियंत्रण तितकंच युटिलाइज नाही करता आलं. कपिलची वापसी, डॉट बॉल. हा चेंडू जर बघितला तर निश्चितच मोठ्या फटक्याचा चेंडू होता. मात्र ज्या पद्धतीने खेळायला गेले, कदाचित थोडासा उशीर केला हा फटका खेळण्यामागे. चांगला चेंडू इथे थोडंसं आयचं वाटेल. मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे मनीष, आणि 3 क्षेत्ररक्षक जे 30 सर्कलच्या बाहेर आहेत त्याविषयी चर्चा करूया. यावेळा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर बघितला तर आउटसाईड टॉप आहे का? यस, ती वाईड लाईन क्रॉस केले, त्यामुळे हा व्हाईट बॉल येतोय. 1 धाव. कारण डीप मिड विकेटला प्रोटेक्शन मेघनाथ मात्री यांना तुम्ही पाहू शकता. डीप कॉर्नर लिझन मध्ये निश्चितच लाला माछे आणि लॉंग बाउंड्रीवर जितू उभा आहे, त्यामुळे प्रोटेक्शन अतिशय दर्जेदार पद्धतीने देण्यात आलंय. यावेळेला ड्राईव्ह बघा, अगदी क्लास आहे. जितूसाठी चेस आहे. चांगले क्षेत्ररक्षण. मात्र काय स्टार्ट, काय स्टार्ट. ही स्वप्नवत स्टार्ट आहे मिलिंद पाटील यांची किल्ले घोडबंदर संघासाठी. वा, कित्येक खेळाडू रात्री झोपलेले असतील, कारण त्यांच्या आयुष्यातला हा दिवस महत्त्वाचा आहे. जसं SSCचा रिझल्टचा दिवस असो आणि रात्री झोप लागत नाही, तसाच कदाचित या खेळाडूला रात्री झोप लागली नसावी. AKPL जिंकायची आहे. पहिल्या पर्वाचा इतिहास आपण लिहायचा आहे, त्यासाठी प्रत्येकाची तयारी आहे. सीधी बॅट, नो बकवास. बॉल लॉंग ऑन सी मारेशा पार. धावा मिळतील 4. कडक बेधडक बॅटिंग, चौकार.
मिलिंद पाटील अक्षरशः बरसलेत या ओव्हरमध्ये. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल निर्धाव, चौथ्या बॉलवर वाईड आला, त्याच्यानंतर 2 धावा आणि त्याच्यानंतर 5व्या बॉलवर आलेत 4 धावा. या ओव्हरची सुरुवात भन्नाट. 15 धावा आतापर्यंत या षटकामध्ये कुमार यांच्यावर जबरदस्त आक्रमण चढवलंय आणि कदाचित मनीष 5 षटकाची ही मॅच आहे, 1 ओव्हर कमी आहे, त्यामुळे कदाचित जबरदस्त मेसेज गेलाय मैदानाच्या आतमध्ये. ओ लांब टाकलाय. इथे चांगली गोष्ट केली आहे. मगासपासून बॅटच्या बरोबर रडारमध्ये चेंडू देत होते आणि त्याचा फायदा मिलिंद पाटील उचलत होते. मात्र काय सुरुवात झाली आहे, या सुरुवातीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल डन मिलिंद पाटील, सुपर बॅटिंग. या स्पर्धेतला पहिला संघ जो सुपर 8 मध्ये दाखल झाला तो म्हणजे किल्ले घोडबंदर शिलेदार आणि शेवटचा जो संघ दाखल झाला तो तुम्हाला पाहायला मिळतो ओम साई 1110. पण सुरुवात या 5व्या आणि शेवटच्या दिवसाची पहिल्या दिवशी जो क्वालिफाय झालेला संघ किल्ले घोडबंदर शिलेदारची 3 चौकार मिलिंद पाटील किंग ऑफ द रिंग ठरलाय. नक्कीच. आणि आजचा दिवस कसा स्टार्ट होणार याविषयीची जास्त उत्सुकता होती मनीष. आणि कदाचित आपले बरेच प्रेक्षक जे लाईव्हला जोडलेले आहेत त्यांना देखील तोच विचार आहे. 8 संघ दर्जेदार संघ क्वालिफाय ठरलेत ज्यांनी आपापला दिवस गाजवलाय आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात इतकी जर भन्नाट होत असेल तर उत्तरार्ध कसा असेल ही उत्सुकता आता पुढे येणार असेल. यस, काय घडलंय? काय झालंय? पॉवर प्ले आपण कालच सांगितलं होतं 2 ओव्हरचा असेल मित्रांनो, तर त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करण्याची गरजच नाही. आणि काल तुमचा संघ इथे होता आणि सगळ्यांसाठी येते, तुमच्यासाठीच नाही, या सगळ्यांसाठी सेम रूल आहे. फक्त आपण 1 षटक कमी केलंय आणि 1 DRS कमी केलंय, बाकी सर्व जसंच्या तसं. बघा काही अशा गोष्टी असतात मनीष आणि बऱ्याचदा आपण त्याच्यासाठी यूज टू नाही आहोत, कारण जसं षटक कमी होतं तसे रूल बदलतात. मात्र काही या नियमांविषयीची कल्पना तुमच्या कर्णधाराला तुमच्या टीम ओनरला असलीच पाहिजे आणि त्यामुळे निश्चितच या गोष्टीला वेळ काढू करण्यापेक्षा आपण सामोरे गेलं पाहिजे, कारण ही गोष्ट प्रत्येक संघासाठी सारखीच असणार आहे. हायलाइट्स आपण पाहतोय. कव्हर्सला हा पहिला चौकार आणि सकाळची उत्तम सुरुवात किल्ले घोडबंदर शिलेदार संघासाठी मिलिंद पाटील. त्यानंतर हा ऑन साईडला खेळलेला फटका, पुल करताना बॉलला स्क्वेअर लेगला पाठवला, एलिव्हेशन तितकं नव्हतं पण गॅप मोठा होता, ते ओळखताना मिलिंदने तो चौकार जमवला आणि सुरुवात भन्नाट झालेली आहे. पण त्यानंतर काही वेळेसाठी नियंत्रण तर कपिल यांनी सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न केलाच होता. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला, बॉल तितकं टर्न नाही आहे पण लेंथ व्हेरिएशन कपिल यांचं पाहायला मिळालं. पण त्यानंतर हा पुढ्यात ठेवलेला बॉल लॉंगॉनला पाठवला, 3रा चौकार त्या पहिल्या षटकाला पाहायला मिळाला. नंतर शेवटचा बॉल डॉट आला. म्हणजे ओव्हरऑल जे करायचं होतं मिलिंद पाटीलने ते पहिल्या षटकात केलं. 3 चौकार त्यांच्या वतीने संघाला मिळाले. क्या बात आहे, सगळे संघ येताना दिसत आहेत. अजिंक्य टायगर हा संघ देखील येतोय. वेलकम JP भाऊ, बरं वाटलं. उमेद मानकर लवकर आले ना तर मला भरपूर बरं वाटतं. वेलकम, आपलंही स्वागत आहे. चला नेक्स्ट ओव्हर साठी आलाय नयन माद्री, मॅन फ्रॉम मुर्दा कांचन. सॉरी ओ, एवढा जर भेटला तर अजून एक क्लासिकल टच दिलाय. चेंडू गलीमधून फरार होतोय सीमारेषा पार. मिलिंद तू पहिल्या षटकात केलं, आता राकेश सज्ज झाला या ओव्हर साठी. काय स्टार्ट किल्ले घोडबंदरची. राकेश पाटील, वॉट अ स्टार्ट बाय हिम, जस्ट लाईक मिलिंद पाटील. थँक्यू डीजे, वेळ संपली तुमची. तर चौकार आलेला आहे. आतापर्यंत मागच्या 7 बॉलमध्ये संकेत 4 चौकार आलेले आहे. काय माइंडसेट आहे किल्ले घोडबंदर शिलेदार. पहिल्या दिवशी खेळलेला संघ, 3 दिवसाचा पॉज आणि त्यानंतर 5व्या सकाळची सुरुवात जबरदस्त. मला वाटतं किल्ले घोडबंदरचे सगळे हे घोडेस्वार अगदी सुसाट सुटलेत आणि कदाचित आदेश तसा असेल. प्रभाकर म्हात्रे असो, प्रभाकर वैती असो, यांचा आदेश असतो आणि तो सध्या आदेश फॉलो केला जातोय. 4ची वाढ धावसंख्या पोहोचते आता 19 वर. कांचन पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह ॲट हिज बेस्ट. काय टायमिंग साधलंय पण ताकद थोडी कमी पडली. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय तडिया सगळ्याच्या आतला. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 21. सुपर क्रिकेट, पॉझिटिव्ह सुरुवात आणि कदाचित इथून जर बघितला तर ओम साई संघाला एक वेगळा विचार करावा लागेल. या धावसंख्येवर त्यांना अंकुश ठेवायचा आहे. मात्र जी पार्टनरशिप सगळ्यात महत्वाची गोष्ट, 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पार्टनरशिप असते आणि ती पार्टनरशिप आता क्रिएट झाली आहे. या पार्टनरशिपला कसं ब्रेक करायचं याचं उत्तर शोधावं लागेल. नेक्स्ट बॉल, ड्राईव्ह पुन्हा एकदा चांगला, एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे.
मात्र तरी सुद्धा मिलिंद पाटील वा 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 काय जबरदस्त आहे क्रिकेट. हे दोन्ही फलंदाज एकमेकाला जबरदस्त कोऑर्डिनेट करतात आणि ही गोष्ट कदाचित मनीष सगळ्यात महत्वाची आहे. कॉम्बिनेशन, कोऑर्डिनेशन, कॉलिंग आणि इगो नाही आहे. म्हणजे मिलिंद या षटकामध्ये नॉनस्टॉकच एंडला थांबला आहे. राकेशने जबाबदारी या षटकाची उचललेली आहे आणि म्हणूनच वेल बॅलन्स क्रिकेट किल्ले घोडबंदर शिलेदार संघासाठी दोन्ही फलंदाज खेळत आहेत. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे आणि आता या जोडीला फोडण्याचं काम कांचन पाटील यांनी केलं. वापसी होते ओम साई 1110 जुचंद्रची. पहिला धक्का किल्ले घोडबंदर शिलेदार. आपण वाढवूया. भुवया उंचावल्या सर्वांच्या. फक्त फलंदाजाने घाई करा, म्हणजे जो फलंदाज बाद होतोय तो 30 सर्कलच्या बाहेर येण्या अगोदर नवीन फलंदाज आत जाण्याची कृपा करावी. धन्यवाद. मनीष भुया या उंचावणारच, कारण ज्या पद्धतीने तू वातावरण निर्मिती करतोस त्याच्यामुळे तो पॉज आहे ना, तो पॉज खतरनाक आहे आणि त्यामुळेच बरेच जण स्तब्ध होऊन जातात. मात्र बघूया, पहिली विकेट आली आहे. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळाला आहे. मात्र इथून अजून एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. निलेश पाटील, मॅन फ्रॉम गोरदेव, अतिशय चांगला क्रिकेटर. पाहूया, पहिल्या एकूणच दिवशी जर बघितलं तर निलेश पाटील चमकला नव्हता. मात्र आजचा दिवस कसा असेल निलेशसाठी पाहूया. कांचन वर्सेस निलेश पाटील हे बॅटल. राईट ओव्हर द विकेट ड्राईव्ह करायचा होता. बॅट अँड पॅड झालाय. चेंडू अगदी आपण बघतोय तो म्हणजे शॉर्ट कव्हरला, एकच धाव. पूर्ण वर्षभर जेव्हा आपण आपल्या गावाकडून चांगलं खेळतो तेव्हा बट ऑब्वियस शेवटची संधी आहे. आपण निलेश पाटील यांचा उल्लेख केला की लीगमध्ये तितका चांगला खेळ नव्हता. धावसंख्या 24 झाले, 24 रन्स ऑन बोर्ड, स्टील लास्ट बॉल सेकंड ओव्हरमधला. कांचनने चांगलं षटक सांभाळलं. जरी सुरुवात या षटकाची चौकारानं झाली पण तो भरवसा, म्हणजे स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहेत कांचन. लीगमध्ये त्यांनी स्लॉग ओव्हरची जबाबदारी स्वीकारली होती, पण आता ते अर्ली स्टेजमध्ये बॉलिंग करण्यासाठी येत आहेत. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या षटकातला. पायांची स्ट्राईड योग्य होती, स्ट्रोक सिलेक्शन योग्य होतं, पण बॉलचा टर्न तितकासा नाही सेट करता आला. येतोय हा डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ संपतोय. घोडबंदर किल्ले शिलेदार संघाची धावसंख्या 24, एक फलंदाज बाद. थँक्यू. मिलिंद पाटील आपलं काम चोख बजावलंय आणि ॲट द एंड रिटायरमेंट घेऊन ते सध्या या मैदानाच्या बाहेर येत आहेत. अजून एक विकेट तिथे गणली जाईल नो डाऊट. आपला तो आगरी कोळी सामाजिक संस्थेचा नियम आहे. मात्र 2 षटकं आणि धावसंख्या झाले ती म्हणजे 24. 12ची सरासरी पहिला सामना. आणि मागच्या काही दिवसापासून सातत्याने आपण मनीष ही सरासरी पहिल्या मॅचमध्ये पाहत आलोय. म्हणजे सगळं काही अगदी सुरळीत सुरू आहे. नवीन बॅटर, टीमचा आयकॉन, टीमचा कॅप्टन, किल्ले घोडबंदर संघाचा नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. या अगोदर कॅप्टनला कन्फ्युजन होतं की कुठल्या गोलंदाजाला 2 षटकं मिळायला पाहिजेत, पण आज तसं काहीच कन्फ्युजन नाही आहे. 5 षटकं, 5 गोलंदाज. लाला आता तिसऱ्या षटकासाठी, लाला कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकात आला होता आणि चांगला खेळ खूप चांगला राहिला होता. तर तो क्रमबदल तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे. आणि आता या नॉकआउट स्टेजमध्ये तुमचं एक पाऊल तुम्हाला विजयाकडे घेऊन जाऊ शकते आणि एक पाऊल तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकते. त्याचमुळे प्रत्येक पाऊल व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न कॅप्टन करेल. चला जास्त वेळ घेऊ नका. बघा आमचं स्टॉप वॉच सुरू आहे. आतापर्यंत 12 मिनिटांचा अवधी संपलाय या 2 षटकांसाठी. हे तिसरं षटक मैदान आतमध्ये सुरू होते. लाला माची येतोय अगदी योग्य वेळेवर ते षटकासाठी येत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला नंदू पाटील देखील योग्य वेळेवर मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. पाहत राहा आगरी कोळी प्रीमियर लीग 2026 सीझन 1. निलेश पाटील ऑन स्ट्राईक. स्लो डिलिव्हरी होती, लवकर पिक केला. काय फटका खेळलेत निलेश पाटील. स्पेशल होता हा फटका.
चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. बाहेर तो रूम मिळाला होता आणि कदाचित त्याच क्षणाची वाट निलेश पाटील पाहत होता आणि त्यांनी यावेळेस कुठलंच वेगळा विचार न करता जो कॉपीबुक स्टाईलला स्ट्रोक आहे तोच निवडला. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट करताना चौकार वसुकला. धावसंख्या 28. क्रॉस बॅटेड खेळलेत अलॉंग द ग्राउंड. बॉल पोचतोय डीप विकेटला. जितू पोचतील तोपर्यंत एक धाव मिळते. जितूने सुद्धा चांगलीच कॅप्टन्सी ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये केले. नो डाऊट नो डाऊट. काल दिवसभर पाहिलं गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण या सगळ्या गोष्टीमध्ये जितू अगदी जीव ओतून खेळतोय आणि त्यामुळे टीम कॅप्टन जर या पद्धतीने खेळतोय त्यामुळे इतरांना देखील स्फुरण मिळतं आणि तीच गोष्ट अगदी आदर्शवत गोष्ट सध्या तो मैदानाच्या आतमध्ये करताय. वेल डन जितू. ओ यावेळेला एज लागले की नाही पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. लेट सी द अंपायर डिसिजन. चेंडू सीमा पार गेलाय म्हणजे हलकीशी एज तिथे दिसून आली आहे. हा चौकार. मात्र इथे कॉन्फिडंट फटका नव्हता. मात्र ही धावसंख्या महत्वाची आहे. आम्हाला पुढे जायचंय. हा चौकार नेतोय धावसंख्येला 33 वर. आणि अजिंक्य टायगर्स बाळकुम टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये तयारीत राहायचं आहे. DJ वॉरियर्स आणि अजिंक्य टायगर्स बाळकुम या डावात संकेत आपण पाहिलं तर फक्त चौकारांवर भरवसा ठेवलेला आहे किल्ले घोडबदर शिलेदार संघाने. आतापर्यंत एकूण 6 चौकार फलंदाज खेचत आहेत आणि प्रत्येक फलंदाजाने एक ना एक चौकार खेचलेला आहे. फुल टॉस आणि आता लाला विकेट मिळवेल आणि ते कोणाची असेल तर ती नंदू पाटीलची विकेट आहे. लालाने सुद्धा पुनरागमन केले त्याच्या वेगळ्याच अंदाजामध्ये. जय महाकाल. मोठी विकेट ही मोठी विकेट. कमान डीजे. अक्षरशः मोठी विकेट. काय चेंडू हाताळला. अगदी लो फुलटॉस डिलिव्हरी होती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला मात्र इथे नंदू पाटील फसलेत. अगदी स्वतःच्याच गोलंदाजीवर हा सुंदर झेल टिपला. लालानं मोठा अडसर दूर केलाय आणि मगाशी माहिती दिली भारत राऊतनं की आज निलेश म्हात्रे नाही आहेत ओम साई संघामध्ये. पहिल्या मॅच मध्ये निलेश म्हात्रे यांचा क्रमांक 8वा होता. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. निलेश म्हात्रे वर आले. तिथून सामन्याचा एकूणच संघाचा मोमेंटम बदललं आणि आज 11 खेळाडूंशी ओम साई संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. ठीक आहे हरकत नाहीये. मात्र तरी सुद्धा चांगली मॅच होईल या गोष्टीकडे आमचं लक्ष असेल. पण त्याची मार्कर अजून एक महत्वपूर्ण खेळाडू. एक वाघबीळचा खेळाडू परतला. दुसरा वाघबीळचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आतापर्यंत 3 वाघबीळचे खेळाडू आपण किल्ले घोडबंदर संघामध्ये पाहिलेत. राकेश पाटील, नंदू पाटील आणि आता ज्ञान पाटील. डावखुरा स्टायलिश बॅटर ज्ञान पाटील अष्टपैलू खेळाडू. मात्र लाला माची आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवतोय. वेल डन लाला. फलंदाज ज्ञान आलेले आहेत स्ट्रायकर्स एंडला. नॉन स्ट्रायकर्स एंडला अजूनही निलेश पाटील ज्यांनी एक चौकार खेचून आपली जागा निश्चित केलेली आहे. आपला कॉन्फिडन्स आता वाढलाय. लीगपेक्षा चांगल्या पद्धतीने आज आम्ही खेळू तोच अविर्भाव त्याच्या खेळण्याच्या शैलीवर दिसतोय. पाऊलच चालली नाही आणि उंचीची दखल घेतली पंचांनी. लालाने तर अपील केली आहे पण अपील ती फेटाळलेली आहे. दरम्यान लेग बायची एक धाव मिळणार आहे. लाला ॲग्रेसिव्हली अपील करताना पाहायला मिळालंय. दरम्यान एका धावाची वाट धावसंख्या पोहोचते घोडबंदर 34. जबरदस्त अपील होती. एक्साइटमेंट जास्त होती नो डाऊट. मात्र पंचांचा योग्य निर्णय. कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जास्त होती आणि तो इम्पॅक्ट होता तो बरोबर बेलचा वर होता. चांगली अंपायरिंग राहिली आणि कदाचित इथे आपण बघतोय ज्ञानना थोडीशी दुखापत दिसते. या फटका खेळताना थोडासा तो टोजवर गेला होता त्यामुळे कदाचित थोडीशी इंजरी दिसते. बघा लेग गार्ड्स वगैरे घालत जा मित्रांनो. दिवस अतिशय झिकिरीचे आहेत. आणि सध्या
मी म्हटलं की दिवस जिकिरीचे आहे मित्रांनो, लेग गार्डचा वापर करा. इतकंही स्वतःला एवढं स्मार्ट समजू नका की निश्चितच तुम्ही अगदी प्रत्येक गोष्टीवर असं समजू शकता की मला काय होणार नाहीये. प्लीज स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका. आणि क्रिकेट म्हटलं तर आपण समालोचक मित्र नेहमीच सांगत असतो की आपले गिअर्स हे नेहमीच बाळगले पाहिजेत. इतरांचे उसणे घेण्यापेक्षा एवढा तर आपण खर्च करूच शकतो की आपले गिअर्स आपण चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो. सगळेजण व्यावसायिक आहेत, नोकरी आहे, खूप चांगल्या पद्धत सेटल्ड असं क्रिकेटर्स आहेत आपल्या आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये. वी कॅन अफोर्ड इट. आणि म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या वस्तू जपाव्यात, घ्याव्यात आणि त्याचा वापर करावा. चला शेवटचा बोला, जास्त वेळ घेऊ नका. वेळ थोडी वेळ आपण थांबवली होती. धावसंख्या 34 झालेली आहे. 34 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 17 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट इनिंग. आणि शेवटचा बॉल घेऊन या षटकातला स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत निलेश पाटील. 6 खेळत आहेत. ज्ञानचं खातं अजून नाही खोलले. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ रेंजमध्ये होता, आउट ऑफ रेंज करण्याचा प्रयत्न, कॅच तर ड्रॉप झालेले आहे. जवळपास पोहोचले होते क्षेत्ररक्षक. 2 धावांचा कॉल, पण ती धाव घ्यायची की नाही त्यासाठी होता संभ्रम ज्ञानच्या मनामध्ये. पण आता ही एकच धाव मिळते. षटकं संपतात. 3 धावसंख्या 35 3 फलंदाज बाद. सुपर बेबट गणेशचं कौतुक करीन. डाव्या बाजूला त्याचा हा झेल होता, मात्र कठीण होता. मात्र ज्या पद्धतीनं अडवलाय ती गोष्ट चांगली झाली, कारण काही धावा नक्कीच वाचवल्यात. इथे 4 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र त्या अडवल्यात. त्या म्हणजे गणेशच्या चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळतंय मित्रांनो. पहिला सामना सुरू आहे. आजचा अंतिम दिवस आहे, तो म्हणजे आगरी कोळी प्रीमियर लीगचा म्हणजेच AKPL सीझन 1चा. आणि पहिलाच दिवस, त्यातील पहिला सामना अक्षरशः गाजतोय. षटकं संपलेली 3, धावसंख्या 35, सरासरी जवळजवळ 12च्या घरात आहे. म्हणजे ही मॅच अतिशय चांगल्या कंट्रोलमध्ये पुढे सरकत आहे. थोडासा डीजे ब्रेक, त्यानंतर पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर मने याने त्याला ओळखलं जातं, पण त्यांची गोलंदाजी बंद केली मास्टर्समध्ये. म्हणून ते आता त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे मास्टर क्रिकेटमधून. कारण खूप नाही घेतली. हा, कमी तिथं आम्ही आहेत का? चला, कुठल्या संघामध्ये कमी आहेत? तो बोले बरं, कमी तिथं आम्ही. चला, 3 षटकं संपलेली आहेत. अजूनही तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं आहेत. चला, 4 मिनिटांमध्ये ही ओव्हर झाली पाहिजे. प्लीज विनंती करतोय. टीम होम साईड 111 जितू पाटील, लक्ष घाला या गोष्टीकडे. तुमच्याकडे फक्त 4 मिनिटाचा अवधी आहे. हे षटक संपलं पाहिजे. रत्नाकर येतोय, द लकी मॅस्कॉट ऑफ टीम. काय तो झेल आणि त्याच्यानंतर केलेलं सेलिब्रेशन अफलातून होता. आणि मॅच टर्निंग पॉइंट ठरलेला तो झेल होता. काल जबरदस्त तो व्हिडिओ कट झाला, त्याच्यावर जबरदस्त व्ह्यूज आले. वेल डन रत्नाकर. टॉस साठी कॉल करतोय पुन्हा एकदा टीम अजिंक्य टायगर आणि डीजे वॉरियर्स. यावेळेला अगदी चेंडू आउटसाइड ऑफ होता, त्याला टर्न केला डीप स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्रक्षण तिथे चांगलं झालंय. अगदी एकच धाव मिळेल. चांगला थ्रो. मेघनाथ महाद्रे या मैदानावरचा चित्त आहे. चांगलं क्षेत्रक्षण. धावसंख्या 36 झाली आहे. मनीष, काय वाटतंय अंदाज? सध्या आपण अंदाजच वर्तवू शकतो. ही मॅच 5 षटकांची मॅच आहे. ज्या पद्धतीने आपण 6-6 षटकांचे सामने खेळलो आणि पाहिले देखील, आणि त्यामध्ये आपण बघितलं 60 धावा, त्याच्यानंतर काही दिवसामध्ये 90 धावा देखील बघितल्या. मात्र आज 5 षटकांचे सामने आहेत. थोडासा अंदाज आपण वर्तवूया. ज्ञान आहे खेळपट्टीवर या एंडला, तर मला वाटतं 65 पर्यंत मजल गेली पाहिजे किल्ले घोडबंदर शिलेदार या संघाची. पण पाहूया रत्नाकर कशा पद्धतीने चॅलेंज एक्सेप्ट करतोय. हो, यावेळेस उकडण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण ठेवलंय. मेघनाथ आहेत बघा, यालाच म्हणतात हुशार कॅप्टन. मग जितू यांनी लॉंग लेग सुद्धा ठेवलाय, फाईन लेग सुद्धा आहे 30 सर्कलच्या आतमध्ये.
बघा या क्रिकेटमध्ये असे रूल्स आहेत, त्यामुळे तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकता आणि निश्चितच चांगली कामगिरी केली, कारण त्यांचा जास्तीत जास्त कल ऑन साईडला आहे आणि ऑन साईडला कुठल्या बाजूला आहे तर स्क्वेअर ऑफ द विकेट, त्यामुळे निश्चितच त्याच्यासाठी अतिशय चांगलं प्रोटेक्शन ठेवण्यात आलं आहे. कौतुक करेन ते म्हणजे रत्नाकर यांचा. दिशां टप्प्यावर कंट्रोल आहे त्यांचा, एक्सपिरियन्स बोलतोय त्यांचा आणि त्यामुळेच या मॅचमध्ये मजा येणार आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल आहे, इथे जास्त संधी दिली आणि हा चेंडू कदाचित जास्त टर्न होताना दिसतोय. भरपूर मोठं चेस आहे ते म्हणजे मेघनाथ यांच्यासाठी. फटका योग्य लागला नाही, मात्र 4 धावांचा रिझल्ट देऊन जातोय. 4 धावा. रत्नाकरकडे टोन आहे, रत्नाकरकडे व्हेरिएशन आहे, सर्वात महत्त्वाचा एक्सपिरियन्स आहे. पण आता कुठे टप्पा आखूड होता, त्या संधीचा फायदा ज्ञाने उचलला. क्या बात आहे, क्या बात आहे. अजिंक्य टायगरचा ध्वज अक्षरशः बाळकुम वरून चालत घेऊन आलेत. क्या बात आहे. वेलकम वेलकम टीम बाळकुम. अजिंक्य टायगर आपलंही स्वागत आहे. चला स्टँड इकडे आहे तुमचा आणि लगेच टॉस साठी या प्लीज, विनंती करतोय. 42 धावा झाल्यात, 42 लॉस ऑफ 3. रत्नाकरचे 3 चेंडू आतापर्यंत या षटकातले संपलेले आहेत. आणखीन एक स्ट्रोक, पण परिस्थितीकडून घेतली ऊर्जा आणि प्रस्थापित केला आपला दर्जा. रत्नाकर काल त्यांनी कॅच पकडली होती आणि त्यांच्या गोलंदाजाने आता कॅच पकडली आहे क्षेत्ररक्षक खानशन यांनी, विजय यांनी कॅच पकडलाय. बघा तो लकी मॅस्कॉट आहे आणि त्यांनी ते लक दाखवलंय. मगाचे दोन्ही चेंडू खराब होते, मात्र त्यावर ज्ञानची विकेट मिळाली आहे. हे असतं लक आणि ते लक सध्या रत्नाकर यांच्या रूपानं मैदानाच्या आतमध्ये वावरत आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 42 आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 4. काय मॅच आहे, काय मॅच आहे. मनीष अंदाज वर्तवतोय, मात्र अंदाज फोल ठरतायत. 100% आज सर्व तर्क फोल ठरणार आहेत. नवीन फलंदाज पोहोचतायत. म्हणजे देवेंद्र आहेत का? दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर नाही आमच्या. मी म्हणालो देवेंद्र, मी पाहिलं तर दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. एकही एक्स्ट्रा मेंबर आमच्यासोबत नाही आहेत. बघा प्लीज, तुमचं आम्ही चालवून घेऊ. चला ओमसाई 1110चं चालवून घेऊ. त्यांचे 11 प्लेअर आहेत. तर प्लीज किल्ले घोडबंदर शिलेदार, उल्लेख संकेत आपण चांगला केलाय की लकी मेस्कॉट आहेत आणि ते का ते आज पाहायला मिळालं. शॉर्ट लेन बॉल होता. शॉर्ट लेन बॉलला सुद्धा ज्ञान हुक नाही करू शकला, प्रॉपर जज करू शकला नाही, प्रॉपर कनेक्ट करू शकला नाही. त्याचमुळे संधी तर चालून आली होती, पण त्या संधीचा फायदा उचलता राहिला. पण आणखी एक लेफ्ट हँडर बॅटर तुम्हाला स्ट्रायकर सेंटर पाहायला मिळतो, देवेंद्र. आतापर्यंत फलंदाज 4 बाद झाले, धावसंख्या 42. तुमचं टायमर चालू आहे, लक्षात असू द्या. याकडे कॅप्टनचं लक्ष असलं पाहिजे. आम्ही तर अधूनमधून तुम्हाला वेळ सांगत चलू, पण तुम्हाला सुद्धा वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. देवेंद्र स्ट्रायकर साईडला, निलेश नॉन स्ट्रायकर साईडला. अजूनही 8 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. पुढचा बॉल रत्नाकर ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेन बॉल. स्ट्रोक सिलेक्शन चुकलं. येतोय हा आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल. रत्नाकरने चांगलाच खेळ वापसीचा खेळलेला आहे. कमाल कमाल केलंय. डावखुऱ्या बॅटर समोर त्यांनी निश्चितच एक वेगळं आव्हान उभा केलंय. पुढचा चेंडू, अजून एक चांगला चेंडू. वा वा वा, रत्नाकर साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ओम साई 1110 जुचंद्र संघासाठी काम केलं या लकी मॅस्कॉटनं. अगदी वेळेवर ही 4 षटकं संपलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच ओम साई 1110 जुचंद्र, अभिनंदन. चला आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकासाठी कोण येणार. मात्र एक गोष्ट मनीष, जी एक गोष्ट माझ्या मनात सध्या रुंजी घालते ती म्हणजे टीम किल्ले घोडबंदर. आतापर्यंत विकेट गेले 4. 6 क्रमांकावर देवेंद्र आहेत. अजूनही किरण घरत मैदानाच्या आतमध्ये नाही. योग्य वेळेवर सर 4 षटकं पूर्ण झाली आहेत. तर ही गोष्ट मला नक्कीच थोडीशी खटकते आहे. आणि मला एक गोष्ट खटकते अशी आहे की रत्नाकर जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील तेव्हा मग किती आमची चर्चा रंगेल ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यावर. रत्नाकर असं जोक सपाट. आता 4 षटका संपले. टाइम सुद्धा तुम्ही योग्य तो घेतलेला, ओव्हररेट चांगला आहे. तर 42 झाले, 4 फलंदाज बाद. आपलं प्रोजेक्टेड स्कोर 57 दाखवत होतो या षटका अगोदर. आता ती रेंज थोडीशी खाली आलेली आहे. 52 ते 54 धावा बनू शकतात. पण आता पाहूया शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी त्यात गोलंदाज जितेंद्र जे उत्तम स्कोरर सुद्धा आहेत आणि आता ते तितकेच चांगले गोलंदाज. कॅप्टन ही भूमिका त्यांची आहे. जितेंद्र ओव्हर द विकेट, फुल लेंथ लॉफ्ट केलंय.
सर्व भूमिकेसाठी तत्परता असा उल्लेख केला. स्कोरर, कॅप्टन, बॅटर, बॉलर, फिल्डर, जितू आणि ओनर सुद्धा. विकेट डाऊन. तीन षटकापर्यंत 35 धावा होत्या किल्ले घोडबंदर संघाच्या. मात्र रत्नाकर तो खरंच लकी ठरलाय. अगदी त्या 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केला आणि तिथून ही मॅच बदलली आहे. आता अजूनही जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. आणि 5 चेंडूमध्ये किती धावा किल्ले घोडबंदर संघ बनवेल. सध्या किल्ले घोडबंदर संघाचा तारणहार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 8वा तो सामना. 2 चेंडू 10ची गरज आणि त्या 10 धावा अगेन्स्ट द विंड किरण गरजनं केल्या होत्या. तिथून ती ऊर्जा मिळाली किल्ले घोडबंदर संघाला आणि आज सुपर 8च्या पहिल्या मॅच मध्ये ती आहेत. 5 चेंडू जितू वर्सेस किरण गरज. ओ बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे विकेट येणार आहे. अजून एक विकेट का घेत नाहीयेत जितू, का थांबतायत मला कळलं नाही ही गोष्ट. डावखुरा बॅटर आहे, देवेंद्र आहे, त्यामुळे विकेट घेणं गरजेचं होतं. मात्र मोमेंटम महत्वाचा आहे. जितूच्या मनामध्ये थोडंसं वेगळं चाललं होतं. मात्र कदाचित डावखुरा बॅटर आहे, कदाचित त्याला वाटत होतं की मी डावखुऱ्या बॅटरला अडकवू शकतो. मात्र सध्या मनीष एक विचार केला तर सध्या मॅचचा मोमेंटम होमसाईकडे आहे, त्यामुळे तो मोमेंटम न गमावता काम करणं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली संकेत, खूप आपण उल्लेख योग्य केलेला आहे की ज्या वेगानं तुम्ही चाललेला आहे, जर सिच्युएशन तुमच्या पक्षात आहे, तुमच्या नियंत्रणात आहे, मग तुम्ही का वेगळं करण्याचा विचार करता. क्रिकेटचा खेळ हा योजनेंवर चालत असतो आणि त्याचमुळे आतापर्यंत योजनाबद्ध क्रिकेट ओमसाई 111-0 संघाकडून पाहायला मिळते. सुरुवात मिलिंद पाटील फॅन्टॅस्टिक, राकेश पाटील फॅन्टॅस्टिक, निलेश त्याने सुद्धा चांगला खेळ दिला, नंदू चांगला खेळ, ज्ञान. पण त्यानंतरच्या उर्वरित फलंदाजांकडून अपेक्षा होती ती अपेक्षा आता या शेवटच्या षटकामध्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजेच किरण घरत खेचतोय चौकार. 4 धावा. आठवत असेल शैलेश केदारनाथ पाटील यांच्या आवाजात आणि त्यांनीच लिहिलेले गाणं आई धारावीचं गाणं खूप गाजलंय. खात्रीलायक फलंदाज असा उल्लेख संकेत आपण केला होता आणि असं वाटतं की किरण घरत आणि प्रीतम ही खात्रीलायक जोडी ठरू शकेल या शेवटच्या टप्प्यासाठी. गरज आहे, भरपूर गरज आहे, कारण आताशी धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 46 झाल्या. अजून काही जे चेंडू शिल्लक आहे त्यामध्ये अजून 10 धावा आल्या तर ही मॅच बनणार आहे. पाहूया काय घडतंय. चितू वर्सेस किरण घरत. ओ काय फटका गॅप मध्ये. वा किरण, वा किरणच्या बात आहे, तो तोड देत आहे. हे पुन्हा एकदा दिसलंय. किल्ले घोडबंदरचा हा मुख्य सेनापती सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू सीमारेच्या पार, 1 बाउन्स गेलाय. 4 धावा. टप्पा गाठलेला आहे किल्ले घोडबंदर शिलेदार संघाने. 50 कम्प्लिटेड, 50 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. आणि काय खेळ किरण घरतचा चाललाय. लगातार 2 चौकार त्यांच्या वतीने संघाला मिळालेले आहेत. खरं तर सुरुवात या षटकाची विकेटने झाली, पुढच्या बॉलवर रनआउट आला, पण तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर चौकार आलाय. आणि त्याचमुळे या षटकामध्ये ज्या धावांचा कोटा आवश्यक होता तो कोटा जवळपास गाठलेला आहे किरण घरतमुळे. धावसंख्या 50. नक्कीच ही मॅच बनली आहे, कारण 50 धावा इथे पूर्ण झालेत आणि त्यामुळे निश्चितच अतिरिक्त दबाव हा जो आकडा आहे, हा जो माइलस्टोन आहे, तो किल्ले घोडबंदरना नक्कीच अतिरिक्त दबाव देण्यासाठी पूर्ण केलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला फक्त लिव्ह केलाय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. काय घडलंय. वाईट बॉल आहे. इथे दबाव आता निश्चितच टीम कॅप्टन, टीम ओनर जितूवर आलाय, कारण लागोपाठ 2 चौकार आल्यानंतर
मनीष मोमेंटम शिफ्ट झालाय प्रेशर बिल्टअप झालाय. फुल लेन ड्राईव्ह केलं, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. दुसऱ्यांच्या कृतीने तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. तुम्हाला तुमची कृती करावी लागेल. तीच कृती मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करतोय तो म्हणजे किरण गर्ग. त्याच्या वतीने हा तिसरा चौकार. ग्रेट. तिथे अगदी शेवटच्या षटकासाठी तो आलाय आणि काम करून गेलाय. म्हणजेच काय तर संकट मोचक याच गोष्टी त्याला म्हटलं जातं. आणि यंदाच्या हंगामात आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या क्रिकेटमध्ये किरण गरतने ही भूमिका सातत्याने केली घोडबंदर टीमसाठी. वेल डन किरण गरत. यावेळेला ओ चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्कर होता मात्र हा चेंडू अगदी आपण बघतो वाईड लाईनच्या बाहेरून आलाय. वाईड बॉल आहे आणि तिथून अजून एक धावसंख्या 56 झाली आहे. मी 10 धावा एक्स्ट्रा म्हणत होतो, त्या 10 धावा एक्स्ट्रा झालेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. या मॅच वर नक्कीच कंट्रोल होता किल्ले घोडबंदरचा. किरणचा स्टॅट्स तुम्ही पाहताय. मला फक्त एकच गोष्ट दिसली, स्ट्राईक रेट 314चा स्ट्राईक रेट आहे जो आवश्यक असतो इनिंग फिनिशरसाठी. बॉल तर विकेट कडून चुकला पण अडवला गेलेला आहे. फ्लाय स्लिपला सिंगल कंप्लीट आणि एकाच धावेवर ते थांबतायत आणि अशा पद्धतीचा स्कोर झालाय किल्ले घोडबंदर शिलेदारचा 22ची एक धाव मोजून 57, जिंकण्यासाठी 30 चेंडू 58. चांगली मॅच सजली आहे. पहिला सामना प्रेक्षकांना विनंती करतोय या लवकर या आरके क्रीडांगणावर. पहिली मॅच रंगली आहे. 58 धावा विजयासाठी आहेत आणि निश्चितच लगेच वळतोय आम्ही पुढील मॅचच्या टॉस कडे. चला डीजे वॉरियर्स टीम कॅप्टन आहात कुठे तुम्ही, लवकर या. तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य डायकर टीम कॅप्टन. हा फायनल कॉल आहे तुमच्यासाठी. 2 मिनिटात कर्णधार नसेल तर 3 धावांची पेनल्टी. सन्माननीय प्रभाकर वैती किल्ले घोडबंदर संघाचे ओनर यांना विनंती करतोय, नाना आपण या प्लीज, आपल्या शुभस्ते होणार आहे पुढील मॅचचा टॉस. प्रभाकर वैती साहेब यांना विनंती करतोय आपण प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. आमचे अनेक मान्यवर आज येणार आहेत. आज मजा असणार आहे आणि निश्चितच आमच्या सगळ्या मान्यवरांची माहिती भारत आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहे. मात्र त्या अगोदर आपण करूया पुढील मॅचचा टॉस. महत्वपूर्ण क्षण, अजून एक महत्वपूर्ण मॅच. डीजे वॉरियर्स डॉसन रॉड्रिग्स जगदीश गरात यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला भूषण भोईर यांचा संघ अजिंक्य टायगर बाळकुम. भूषण भोईर साहेब टीम कॅप्टन या ना. साहेब आलेत, या ना प्लीज. 5 मिनिटं नंतर घ्या तुम्ही, अर्धा तास आहे तुम्हाला. प्लीज या टॉस साठी या. नमस्कार मित्रो, सुपर 8चे सामने सुरू झालेत. आगरी कोळी प्रीमियर लीग आजचा अंतिम दिवसाचा थरार देखील सुरू झालाय. पहिल्या मॅचची अर्धी इनिंग संपलाय आणि अर्धी इनिंग संपता संपता किल्ले घोडबंदर संघानं बनवले तब्बल 57 धावा. 58 धावा चेस डाऊन साठी आहोत. आपण आहोत टॉस बॉक्स मध्ये. SSP 11 यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स निश्चितच पुरस्कृत केला गेलाय. मनापासून आभार जिग्नेशभाई पारिक यांचं. भाईंदर परिसरातील एक उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. आता पुढील सामन्याची होते नाणेफेक. 2 संघ, एका बाजूला अजिंक्य टायगर तर दुसऱ्या बाजूला डीजे वॉरियर्स. आमचे सन्माननीय प्रभाकर वैती मॅन फ्रॉम घोडबंदर यांच्या वतीनं हा टॉस होणार आहे. बघा कॉइन बघून घ्या. AKPL आणि आगरी कोळी. यस कोण कॉल देत आहे? यस डीजे वॉरियर्सचा कॉल आहे. AKPL असा कॉल आहे. AKPL आलाय, क्या वाद आहे. अभिनंदन. प्रभाकर साहेबांना विनंती करतोय की आपण प्लीज आसनस्थ व्हायचं आहे. पहिली मॅच 58 धावा. तुम्ही पाहत असाल ही मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने मॅचेस सुरू आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा पहिला दिवस गाजवलाय. सध्या 5 ओव्हरची मॅच आहे. अनेक रूल्स आहेत, ते रूल्स आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. मात्र सगळ्यात अगोदर डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. आणि तुमच्या संघाविषयी काय म्हणाल? संपूर्ण संघ इथे अवेलेबल आहे ना? सगळेच आहेत, फक्त 2 थोडे लूज झालेत. आणि आजच्या दिवसासाठी काय प्लॅनिंग आहे? किती चांगल्या पद्धतीने तुम्ही येण्याचा विचार करताय?
आमचे गोलंदाज भोईर साहेबांना लवकरात लवकर आउट करून कमीत कमी धावमध्ये थांबू. बघा प्लॅन क्लिअर केलाय भूषण भोईर साहेब. आणि आगरी कोळी प्रीमियर लीग किती चांगल्या पद्धतीने सुरू आहे, काय वाटतंय? खूप सुंदर आहे. आनंद आहे का ही पहिली प्रीमियर लीग आपण चालू केलेली आहे आगरी कोळी माध्यमातून. आणि सर्व खेळाडूंना याच्यामध्ये खेळण्यासाठी संधी मिळालेली आहे आणि खूप मजा येते. वेगवेगळ्या गावातली लोक जेव्हा टीममध्ये येतात आणि जी टीम बनते ती खूप सुंदर झालेली आहे आणि त्याचा आनंद सर्वात मोठा आहे. आणि मी टीम कमिटीला खूप मनापासून अभिनंदन करतो का चांगल्या पद्धतीने त्यांनी ही टुर्नामेंट तयार केलेली आहे आणि आम्हाला आनंद झालेला आहे. सर्वांना मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षी आणखी जोर लागेल आणि ही टुर्नामेंट चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या याच्याने होऊन जाईल. ही सुरुवात चांगली केलेली आहे. आता नवीन प्लेयर जे जुने प्लेयर आहेत हे दोघांना आनंद भेटतोय याच्यामध्ये. 50चा प्लेयर असो, 45चा असो, 40चा असो, हे तिन्ही याच्यातल्या याच्यामध्ये खेळण्याची संधी खूप सुंदर मिळालेली आहे. आयोजन नियोजन सब खूप चांगलं आहे आणि यासाठी शुभेच्छा खूप. आणि मोहनला सांगितलं तशी मोहनवरती आमची लक्ष असणार आहे, तसे त्यांच्या 2 प्लेअरवरती आमचं लक्ष असणार आहे. जास्तीत जास्त या ग्राउंडवरती स्कोर मारा. पण एक आनंद आहे का आम्ही आपला शुक्रवारी आम्ही खेळलो तर सगळे टॉच हारलो होतो आणि आज बी हारलोय. ते तिथे कुठे जीत असेल त्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. लगेच थोडंसं जर तुमचा सपोर्ट जर असेल ना साहेब तर पुढच्या वर्षी याहून चांगली स्पर्धा होईल. नो डाऊट होणार, ती होणार गोष्ट. मात्र आपण टीम ओनरचा सन्मान करायचा आहे. प्लीज विनंती करतोय. लगेच त्यांना एक खास मोमेंट देतोय आगरी कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर भूषण भाऊ इथे आहेत आणि मी विनंती करतोय राजा घरत यांना की त्यांच्या शिवसे हा खास मोमेंटो टीम ओनर अजिंक्य डायगर बाळकुमचे सन्माननीय भूषण भोईर यांना दिला जातोय. अभिनंदन आपलं आणि चला खूप साऱ्या शुभेच्छा. तर सेंटर न्यूज अशी आहे, येस, किल्ले घोडबंदर संघाचे टीम ओनर प्रभाकर वैती साहेबांना देखील एक खास मोमेंट देऊन आम्ही त्यांचा सन्मान करतोय. या प्लीज प्रभाकर वैती साहेब. पुन्हा एकदा राजा घरत यांना विनंती करतोय किल्ले घोडबंदरचे ओनर सन्माननीय प्रभाकर वैती साहेब यांना एक खास मोमेंट देऊन त्यांना गौरवण्यात येतोय. धन्यवाद. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे ते म्हणजे डीजे वॉरियर वोन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड पास. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक झाले. डीजे वॉरियर संघाने नाणेफेक जिंकलंय आणि ते क्षेत्ररक्षणासाठी सज्ज असतील. वळूया पहिल्या मॅचच्या दुसऱ्या इनिंगकडे जिथे आमचे सहकारी समालोचक मित्र रेडी आहेत. भारतजी राऊत आणि त्यांच्या सोबतीनं समालोचक, विश्लेषक आणि एक जबरदस्त कॉमेंटेटर मिस्टर तुकाराम मांगेला सर. वळूया त्यांच्याकडे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू TCP. थँक्यू. धन्यवाद संकेत पाटील आणि मनीष पाटील. पुन्हा एकदा आलेल्या या आगरी कोळी प्रीमियर लीग स्पर्धेला पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिकांचं, त्यानंतर क्रीडा चाहत्यांचं, आमच्या मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आभारी मानतोय. बघा या स्पर्धेचा अंतिम दिवस, 5 दिवस ही स्पर्धा लगातार सुरू झाली आणि अनेकांनी या स्पर्धेची स्तुती केली. प्रत्येक जणांना म्हटले की ही नवीन संकल्पना तुम्ही जी घेऊन आलात ही खरोखरच अप्रतिम आहे. पुढच्या वर्षी नक्कीच याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळणार. नक्कीच नो डाऊट यावर्षी ज्याप्रमाणे प्रतिसाद तुकाराम सर मिळतोय त्याहून नक्कीच नो डाऊट मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी प्रतिसाद मिळणार आहे याची 101% आम्हाला गॅरंटी आहे. आत्ताच आमच्याकडे जवळपास 7 ते 7 टीम ओनर्स वेटिंग लिस्टवर आहेत. अच्छा, त्याही गोष्टीची होईल. आणि जसा याच्या अगोदर आवाज ऐकला होता आपण संकेतजी पाटील आणि मनीषजी पाटील. कुठलीही कार्याची सुरुवात आपण नेहमीच गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने करत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला, स्थानदेवतेला, आई धारावी मातेला वंदन करून आजच्या या आगरी कोळी सामाजिक संस्था आणि आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीगच्या कोर कमिटीच्या अथक प्रयत्नानं सुरू झालेला क्रिकेटचा नवीन प्रवास, नवीन संकल्पना, नवं विजन, नवं ध्येय, नवा गोल, नवा एम जो सुरू झालाय आणि त्याची प्रशंसा प्रत्येक खेळाडूनं, संघ मालकानं, प्रेक्षकांना देखील केलेली आहे. मॅचला जाते सुरुवात. आपण सामन्याच्या दिशेने जाऊया. इथे सलामीचे जोडी सज्ज झाले आहेत.
मेघनाथ मात्रे आणि गणेश पाटील. कालचा दिवस मेघनाथ मात्रेंनी गाजवला. पहिल्या सामन्यामध्ये 17 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी, शेवटच्या मॅचमध्ये 20 धावांची खेळी त्याने साकारली होती. गणेश पाटील यांनी त्यांना योग्य साथ दिली होती. आणि पहिलं षटक देण्यासाठी चेतन पाटील. पहिला स्टॉप डिलिव्हरी होता आणि पहिल्या चेंडूवरती केले. सांगितले चेतन भावा स्वागत आहे तुझं, वेलकम, स्वॅग से करेंगे, षटकार करूया स्वागत. सिक्सर. जॉईन झाले. आता पहिल्या चेंडूवरती स्वागत केले सिक्सरनं, षटकारानं. तुम्हीच म्हटलं ना स्वागत से करेंगे आपका स्वागत. वेलकम चेतन पाटील केलंय. क्या वर्ड है, स्लॉग इट. आत्ताच तुम्ही म्हटलं स्लॉग से करेंगे आपका स्वागत. अरे यावेळेस स्लॉग हिट केलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. केले का स्वाद न केले माहिती नाही, कारण पहिल्यांदा वेलकम करतो आणि त्याच्यानंतर वेलकम ड्रिंक देतो. कुठलेही आपण कुठेही जावा ना, ज्यावेळेला तुम्ही प्रवेश करता ना त्यावेळेला पहिला लिहिलेलं सुस्वागतम आणि मग आतमध्ये गेल्यानंतर वेलकम ड्रिंक येतं. तसं आता केलं, पहिलं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं ड्रिंक नाही आहे बाई, ही ट्रीट आहे, ही ट्रीट आहे तुमच्यासाठी. ती ट्रीट देखील घेऊन आले. आता मेघनाथ मात्रे विचार करण्यास भाग पडले. 58 धावांचा पाठलाग आहे, पण सुरुवात जशी केलेली आहे मनामध्ये होतं बाई हिप्स अँड बट नव्हतं, असं करावं तसं करावं, सरळ सरळ विचार होता. जायचंय, खेळायचंय, स्टार्ट करायचंय आणि पहिल्या षटकापासून धडाकेबाज खेळ करायचा आहे. आणि तोच धडाकेबाज चालू केलेला खेळ मेघनाथ मात्रे यांनी विचार करण्यास भाग पाडलाय. 2 षटकावर ना थोडासा चेंजेस केलेला आहे. ऑफसाईडला दिशेनं शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन, डीप मिड विकेटला एक क्षेत्र, बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक मिडॉनला पाठीमागे पाहिलं तर शॉर्ट फाय लेग. टाइम टाइम टाइम, वेळ महत्वाची आहे, घड्याळ महत्वाचं आहे, घड्याळाची टिकटिक महत्वाची आहे, कारण तो घड्याळ थांबत नाहीये, ते चाललंय टिक 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 टिक. 2 षटकार, 6 and again 6. Oh, just थोडासा 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. बघा ज्याप्रमाणे जी किल्ले घोडबंदर या टीममधून अगदी शेवटच्या क्षणी आला आणि संपूर्ण या मॅचला कलाटणी आणली, तो म्हणजेच मिस्टर किरण घरत. तशाप्रमाणे इतकी मोठी धावसंख्या करायची आहे, तर तब्बल 58 धावा. आणि या मोठ्या धावसंख्येला जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर ही एक स्फोटक स्टार्ट अपेक्षित होती. ऑनसाईड 111 0 या टीमला. आणि ती एक मी म्हणेल स्फोटक स्टार्ट म्हणजेच एरियल रूटची स्टार्ट या ठिकाणी मेघनाथनं दिले. गोलंदाज तयार. ऑफसाईडला मिस्टोक खेळला गेलाय, चेंडू हवेत आणि यस या ठिकाणी विकेट डाऊन. लागोपाठच्या 3 चेंडूवर 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर मात्र मिळवली ही विकेट आणि ती देखील मेघनाथची विकेट. बाद झाल्या. 2 षटकार 1 चौकार, 400चा स्ट्राईक रेट त्यांनी राखला होता. पण असं कधी वाटलं का बाबा 3 चेंडू चांगल्या खेळल्यानंतर थोडासा माइंडसेट बदलला? कारण पहिला तुम्ही स्लॉक केला, एक पुढ्यातला चेंडू होता, स्लॉक केला, दुसराही तसाच फटका खेळला, हाही चेंडू तसाच होता, मागे गेले खेळण्यासाठी, थोडेसे मागे गेले, बॅकफुटला गेले आणि फटका खेळताना कदाचित जो माइंडसेट चेंज झाला होता. हा चेंडू बघा टचअप होता, सेम होता, विद इन द स्टंप होता. पहिला जर षटकार पाहिला ना, पहिला दुसरा षटकार याच लाईनवर लेनमध्ये गोलंदाजी होती. पण असं वाटलं का मेघनाथ मात्रे यांनी आपला माइंडसेट चेंज केला. मनामध्ये असं येतं बाबा 3 चेंडूवरती 16 झाल्यात, आता थोडंसं सावध खेळूया. असं नाहीये. तुम्ही स्वभावाला मुरड घातली, स्वभावाच्या विरुद्ध खेळला
आणि स्वभावाच्या विरुद्ध खेळताना हवेच्याही विरुद्ध खेळलात आणि त्याचा फटका बसलाय. फलंदाजाला जावं लागतंय पॅव्हलियनच्या दिशेनं. नक्कीच योग्य विश्लेषण आपण केलं, कारण इथे कुठेतरी नक्कीच ज्या फोर्सनं तुम्ही खेळतायत ना तो तुमचा फोर्स थांबवायचा नव्हता. एक तर तुम्हाला लाईन आणि लय मिळाली होती, एक चांगली लय सापडली होती आणि ते सूर सापडला होता. सूर गवसला असताना ते त्या ठिकाणी जी चुकी केली, बॅकफूटला गेले, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, म्हणजे कुठेतरी सिंगल डबलवर फोकस करण्याचा प्रयत्न मेघाचा त्या ठिकाणी कुठेतरी फसला गेलाय. खोलवा डब्याचा चेंडू होता, ऑफ साईडला चेंडूला टर्न केलं, मागे प्रोडक्शन आहे, नंतर पाटील चेंडूला वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये फील्ड करतायत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय, 2 धावा मिळतील. 1-1 होम साईड, 1-1-0 जुचेंद्र या टीमकडे बॅटिंग ऑर्डर भन्नाट आहे बॅटिंग ऑर्डर. धावत संख्या जर आपण पाहिली ना तर झाली आहे ती तब्बल 18. आज त्यांचा एक खेळाडू नाही आहे, निलेश मात्र नाही, मात्र बॅटिंग ऑर्डर भन्नाट त्यांच्याकडे आहे. बॅटिंग ऑर्डर नक्कीच चांगली आणि त्याच बॅटिंग ऑर्डरनं सुरुवात केलेली आहे. 58 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा दाबलकवरती त्या 18 धावा. पहिला तर जागा बनवली होती, त्यांना थोडंसं पाठलाग केलं, फॉलो केलं, त्यांच्या शरीराच्या दिशेनं गोलंदाजी केली गेली होती. शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विकेट गमावलाय तो मेघनाथ म्हात्रे यांचा. पहिलं थोडंसं महागडं षटक पण एका विकेटचं षटक ठरलंय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. स्कोर 19, लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 19 धावा. जर मॅन अटन चार्ट पाहिला तर त्या साईडला पहिलं षटक संपलं होतं त्यावेळेला 16 होत्या आणि या साईड 14 होत्या आणि या साईडला पाहिलं तर 19 धावा आहेत. याचा अर्थ रन आल्यात. फक्त चिंतेची बाब आहे ना तो वरती जो डब्ल्यू आहे ना तो डब्ल्यू विकेट तो थोडीशी चिंतेची बाब आहे. हलकीशी दोन ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. 58चा पाठलाग आहे. 24 चेंडूचा खेळ आहे. 24 मध्ये करायचे आहेत 39. केल्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात व्हायला होती, जी धावसंख्या व्हायला हवी होती ती धावसंख्या सर झाले. 58 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या जी सुरुवात हवी होती 1-1-0 जुचेंद्र या टीमला ती तर दिले. मात्र एक विकेट गमावली. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की एका गोष्टीच्या चिंतेचा विषय आहे तो म्हणजे डब्ल्यू. खरोखर जी एक विकेट गमावले ना तो एक चिंतेचा विषय. कारण आज जवळजवळ मला वाटतं त्यांच्या टीममध्ये 2 खेळाडू नाही आहे. एक तर निलेश नाही आहे, त्याच्यामुळे एक त्याची कमतरता जाणवेल आणि प्लस थोडासा विचारपूर्वक खेळ त्या ठिकाणी होम साईड 1-1 जुचेंद्र या संघाला करावा लागेल. ती एक बॅटिंग ऑर्डर कुठेतरी कमी पाहायला मिळते या टीममध्ये. त्याच्यामुळे तर कुठल्या क्षणी कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे, कुणाला थांबवायचं आहे, कुणाला मिडल ऑर्डर सांभाळणारे ठेवायचे, कुणाला लो ऑर्डर सांभाळणारे ठेवायचं आहे आणि कुणाला टॉप ऑर्डर सांभाळायचे, या सगळ्या गोष्टीचं योग्य गणित करावं लागेल. फक्त फिल्डिंग करा टीम. तुम्हाला वेळ पण सांभाळायची आहे. वेळ सांभाळायची आहे थोडीशी. टाइम पण घड्याळावरती लक्ष असू द्या कारण घड्याळ चाललंय पुढे. घड्याळ पुढे चाललंय. पायावरचा चेंडूचा फ्लिक करायचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक थोडीशी मिस्टेक करतोय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दुसरी धाव. धावा धाव धावा धाव. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहेत. थोडीशी तुम्ही संधी दिली त्या संधीचा फायदा उचलला. नंदकुमार पेडवेकर यांनी 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 21 आणि बऱ्याच वेळा का असतं आपण जास्त विचार करतो आणि मग तो पण विचार करतो ते कधी कधी तसं घडणार पण असतं. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, मन चिंती ते वैरीनं चिंती. मन एवढा बेकार कधी कधी आपल्याला विचार करते ना आपला वैरी पण करत नाही. त्याकरता जास्त विचार केला तरी टेन्शन येऊ शकतं. तरी टेन्शन येऊ शकतं आणि क्वालिफाय व्हायचं टेन्शन, सेमीफायनल मॅच खेळण्याची संधी प्रत्येक टीमला हवी आहे ते टेन्शन वेगळं आहे. ऑन साईड चेंडू टर्न केलं होतं. नंदू पेडवेकर आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळणार. 1 धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती 22. किल्ले घोडबंदर या टीमचा संकेजी पाटीलने उल्लेख केला होता की भले संघाचं नाव आहे किल्ले घोडबंदरमध्ये घोडबंदर संघाचा 1 खेळाडू या टीममध्ये खेळतो. मात्र वाघवेलचे खेळाडू किती खेळतात बघा. 3 खेळाडू वाघवेलचे या टीममध्ये खेळत आहेत.
गोडदेवचा खेळाडू मला वाटतं एक खेळतोय. त्यानंतर एन एस बांधा टीमचा एक खेळाडू खेळतोय, दहिसरचा एक खेळाडू खेळतोय, राईचा एक खेळाडू खेळतोय, त्यावेळी उमेळमानचा एक खेळाडू खेळतोय आणि पेनखरपडा टीमचा एक खेळाडू खेळतोय. म्हणजे सगळ्या म्हणजे 23 गाव आज आपण एकत्र खेळतोय. मात्र या 23 गावाच्या बऱ्याचशा खेळाडूंच्या गावातून एक एक खेळाडू निवडला गेलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, इथून ऑन साईडला चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू हाताळला गेला, चेंडू इथे डॉट आणि एक मीरा गावचा खेळाडू आहे. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 22 धावा. 22 धावा दाखल करू. जी चर्चा तुम्ही छेडली येऊया, पण आपण बरोबर त्या षटकानंतर ती चर्चा करूया. 1.3 षटकांचा खेळ, एक गडी बाद 22. पुढ्यातला चेंडू होता, ड्राईव्ह केला, कव्हरच्या दिशेनं फील्ड करतील. एकच धाव आहे चेंडूवरती पूर्ण 23 धावा. या षटकामध्ये ज्ञान पाटील यांनी एक काम केलेलं आहे की जो वेग होता, जो स्पीड होता, त्या स्पीडला थोडंसं थांबवले. जसं ज्यावेळेला रस्ते बनतात ना त्यावेळेला वेगानं गाड्या चालतात, 2 व्हीलर 4 व्हीलर, मग त्यांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर टाकले जातात. ज्ञान पाटीलनं तेच केलंय, स्पीड ब्रेकर टाकल्यात, वेग थोडासा कमी झालाय. आणि ही टाकावी लागतील, स्पीड ब्रेकर सर टाकावेच लागतील. कारण इथून या 58 धावा जर डिफेन्स करायचे असतील ना तर किल्ले घोडबंदर या टीमला 2 षटकं चांगली टाकायचे. 2 षटकं किल्ले घोडबंदर टीमला चांगली टाकायची आहेत. तर या ठिकाणी मी म्हणेन 2 षटकं मोठ्या धावसंख्येची बनवायची आहेत, ती म्हणजे 1110 या टीमला. धावसंख्या या 2 पुढे सरकते, धावसंख्या झाले ते 25. आणि या वेळेस आपण काय करतोय तर 5 षटकांचा आपण सामना ठेवला, त्याच्यामध्ये 3 षटकं जी आहेत ना ती वाऱ्याच्या दिशेने आहेत. 3 षटकं सर वाऱ्याच्या दिशेने, त्याच्यामुळे ही 3 षटकं खूप महत्त्वपूर्ण असतील. पुन्हा एकदा सज्ज होते स्ट्रायकरीला फलंदाज. रॉंग वन होता जसा लेग स्पिनरवाला असतो ना तसा तर लेफ्ट आर्मचा हा रॉंग वन होता, पडला थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. रॉंग वनला पिक करता आला नाहीये. 18 चेंडू 33 धावा करायचे आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती त्या 25, त्या साईडला 24 होत्या. जर आपण कंपॅरिझन केलं ना तर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा धावा होत्या 24-24 आणि आत्ता पाठलाग करताना 25. याचा अर्थ जसाच तसा खेळ आहे, त्याच्यामुळे अजूनही प्रेडिक्ट करणं कठीण आहे, सांगणं कठीण आहे. 18 मध्ये 33 करायचे आहेत. 11ची सरासरी, 18 बॉल 33 रन. हॅलो, 50चा आहे ना तो, आऊट झाला. बघा नंदकुमार पेडवेकर 50चे आहेत, त्याच्यामुळे दुसरा 50चा खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतोय. फक्त एक चेंडू काउंट होईल. बघा 2 50चे खेळाडू जर तुम्ही एका टीममध्ये खेळवलेत तर जो स्ट्राईक एंडवर 50चा खेळाडू असेल तो अधिकृत रिटायरमेंट घेऊ शकतोय 9 चेंडू नंतर. आणि दुसरा 50चा खेळाडू त्याला देखील आपण मुभा दिली आहे, कारण वय वर्ष 50 आहे त्याचं, मात्र तो रिटायरमेंट घेऊ शकतोय. एक चेंडू त्याचा काउंट केला जाईल. बघा सगळेच आपल्या आग्रिकोळी सामाजिक संस्थेचे नियम आपण बदलले नाही आहेत. लक्ष ठेवा, सगळे भावन नियम तेच आहेत. काही थोडंफार नियमामध्ये आपण बदल केला आहे ही स्पर्धा खास करून खेळण्यासाठी. एकतर कंपल्सरी चेस, त्यानंतर बेल्ट सोडवल्यानंतर आपण ती डेड बॉल जो करायचा तो नाही आहे. येस पंच, येस 5 चेंडूचे येस बॅटिंग पॉवर प्ले असेल. एक चेंडू काउंट होईल. ही चोर हे षटक असेल. धावसंख्या झाली ती तब्बल 25. 5 चेंडूंचे षटक असेल. एक चेंडू काउंट होईल आणि ती विकेट नोंदवली जाईल. जी रिटायरमेंट आहे ती रिटायरमेंटची विकेट नोंदवली जाईल रनआउटच्या स्वरूपात. जो आग्रिकोळी सामाजिक संस्था नियम आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळेकडे देखील लक्ष द्या. वेळ बघा, इथे जर आपण विचार केला तर 10 मिनिटं तुम्ही यूज केलेत 2 षटकात आणण्यासाठी आणि 20 मिनिटात तुम्हाला 3 षटकं क्लिअर करायची आहेत. त्याच्यामुळे या गोष्टीकडे 4 षटकं क्लिअर करायची, या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण इथून एकही मिनिट एक्स्ट्रा झाला तर तुम्हाला आतमध्ये खेळाडू आणावा लागेल.
ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडू टर्न केले गेले लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रीतम कडून केले गेले. धावत संख्या 1 पुढे सरकणार. धावत संख्या झाली ती 26 धावा या फलकावर लागल्या गेलेत. दोन षटकांचा खेळ झालाय. धावा दापलकडे 2 गडीबाज 26 अजूनही 32 करायचे आहेत. मॅच रंगामध्ये थांबलाय थोडासा. मॅच थोडासा थांबलाय की फसलाय. थांबलाही नाही फसलाय नाही. फिल्डिंग चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. स्वतःला झोकून दिलं. शरीर आडवं घेतलं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. अजून नाही सापडत आहे. रोखला होता पण 4 झाल्या. आता जो पहिला चेंडू केला होता ना त्याची भरपाई झाले. जो एक गेला होता चेंडू त्याची भरपाई झाले. बाजीगर मध्ये एक डायलॉग आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है. और भाई खोने के बाद फिर पाना फिर मजा आता है. असा आहे. एक चेंडू त्यांनी गमावला पण त्याच्या बदल्यात 4 धावा कमावल्यात. नक्कीच सर. बघा क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. चेंडूला अडवलं देखील चांगल्या प्रमाणे होतं. मात्र त्या ठिकाणी तो चेंडूचा थ्रो बऱ्याचसा उशिराने आलाय. अगदी जवळजवळ 4 धावा या मैदानाच्या आतमध्ये धावून काढल्या गेल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाला माची यानं डॉट बॉल येतोय. यावेळेस लाला माची यांचा खेळ खूप महत्वाचा असेल, खास करून आपल्या टीमसाठी. त्यांचा खेळ आणि समोर नंदू पाटील यांची गोलंदाजी. एकाची गोलंदाजी एकाची फलंदाजी. एकाची बॅटिंग एकाची बॉलिंग. कोण कोणावरती कुरघोडी करणार, कोण कोणावरती श आणि मात ची लढाई करणार. दॅट्स वर्चस्वाची लढाई आहे. वर्चस्व कोण गाजवणार कोण. वर्चस्व क्या सुटलाय. ज्ञान पाटीलचा अंदाज चुकला. पंच काही इशारा करतात का? फुलटॉस बॉल चेक करायचंय. ओके चला. पंचांनी सांगितलं फ्रेम मध्ये बघूया हा बॉल कमरेच्या वर आलाय का नाही. पण जितका वर गेला होता ना बाबा, श्वास पण तेवढा वर गेला होता, रोखला गेला होता. हमारी सासे गले में अटकी थी. श्वास अटकलेला अगदी. आता श्वास होता तिथे आपल्याला विश्वास होता कॅच होईल, पण आता श्वासही खाली आलाय, बॉलही खाली आलाय, विश्वासही थोडासा गेलाय. बाउंड्रीच्या बाहेर चेंडूही गेलाय. चौकार. फक्त पंच पाहतील हा कमरेच्या वर की खाली, वर की खाली. वर खालीवाला आहे. पंचाने पाहिले बघा. ज्यावेळेला चेंडू फेस केला गेला होता तेही पाहिलंय. ज्यावेळेला चेंडूला हिट केलं त्यावेळेलाही पाहिलं. चेंडू हा कमरेच्या वर आहे. इट्स अ भीमर. आणि पंच इशारा करतील इट्स अ नो बॉल. अरे भाई नो बॉल के बाद वो बॉल आता ना जिसका इंतजार बल्लेबाज करता है. नो नंतर तो चेंडू येतो ज्याची वाट बॅट्समन पाहतोय. फ्री हिट आलाय. आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीग स्पर्धा सुपर हिट. आणि पुढचा बॉल येतोय फ्री हिट. बघा आमचा डीजे देखील तयार आहे. सिग्नल आलाय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. खोळवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. फ्री हिट चेंडू आहे. समोरचा बॅटर नो डाऊट वन ऑफ द ग्रेट आहे. लाला माची म्हटलं तर मुर्धा मास्टर्स टीमचा एक स्टार खेळाडू. मात्र दुसऱ्या बाजूला वाघवेचा देखील सितारा गोलंदाजी ट्रॅकवर आहे. त्याच्यामुळे जे बॅटर रंगलं होतं ना हे आपल्याला नव्हतं. अगदी खोळवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. दोघं एकमेकांवरती बनता एकच गाणं बोलता. भाई जहा तेरी नजर आहे मेरी जा मुझको खबर आहे. तुझी जिकडे नजर आहे नजीर माझी तिकडे आहे. ट्रॉफीकडे मलाही जायचंय. नंदू पाटील ते सांगतात, लाला माची ते सांगतात आम्हालाही ट्रॉफी जवळ जायचंय. 8 मधनं 4 मध्ये जायचंय. जाणार का. चेंडू बॉन्ड लाईनच्या पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. धावसंख्या झाली होती तब्बल 39 धावा झाल्यात. 2 ठिकाणी ट्रॅप रचले होते. 2 ठिकाणी लाला माची यांना अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न नंदू पाटीलने केला होता. मात्र त्या ठिकाणी त्यांना क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाहीये.
2 कॅचेस बघा 2 संधी निर्माण केल्या होत्या त्या ठिकाणी गोलंदाजानं. एक तर आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑन डीपला तो कॅच झाला असता तर नक्कीच तो फटका एक मोठा फटका बसू शकला असता. त्यानंतर जवळपास लॉंग ऑफ रिझनमध्ये इथे देखील दोघांमध्ये ताळमेळ नव्हतं. प्रीतम देखील ज्यावेळेस त्या जेलच्या ठिकाणी धावला त्यावेळेस थांबला धावला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खास करून मला वाटतं किरण होता तो देखील थांबू की नको जाऊ, कारण दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं, दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. या कारणास्तव अगदी दोघांच्या मध्ये चेंडू पडून तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. आता इक्वेशन बघूया दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही देखील केल्यात. 12 चेंडूचा खेळ आहे, 19 धावा करायची आहेत, 19-20 वाला मामला आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता सध्या मैदानावरती पाणी गेले, पाण्याच्या जोडला मेसेज देखील गेलाय कसं खेळायचंय कसं नाही खेळायचंय. जर कंपॅरिझन पाहिलं आता सध्या इक्वेशन पाहिलं 12 मध्ये 29 आहेत. पहिला 3 षटकांचा खेळ संपला होता. किल्ले घोडबंदर शिलेदार होते 35, 3 गडी बाद 35 आणि ओम साई 111 जुचंद्र आहे ती 2 गडी बाद 39. 4चा फासला आहे, जास्त नाही आहे. 4चा फासला, 1 विकेट कमी गमावलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता भारत नुकताच उल्लेख केला होता की ट्रॅप रचला गेला होता, जाळं टाकलं गेलं होतं. पण काय माहिती खाडीमध्ये 2 जाळं टाकली ना की मध्ये थोडासा गॅप राहतो. म्हणजे आपल्या त्या भाषेमध्ये काय मासा येतो ना त्यावेळेला तो हेव काढत जातो, मधला रास्ता काढत जातो. त्या 2 जाळ्याच्या मध्ये एक गॅप राहतो, तो गॅप राहता का म्हणे. तर जो गॅप राहिला तर मासा तिकडूनच निघणार. आणि कदाचित तेच काम बॅट्समन करतायत, फलंदाज करतायत. पण मॅच जसा सुपर 8 मध्ये पाहिजे होता तसा हा सुपरचे उपरवाला मुकाबला आहे. अजून नाही सांगू शकत जुचंदर की घोडबंदर, किल्ले घोडबंदर शिलेदार की ओम साई 111 जुचंद्र. नक्कीच सर, अजूनही आपण सांगू शकत नाही आहोत कारण अक्षरशः या टीमचा रिझल्ट, या मॅचचा रिझल्ट जो गुलदस्त्यात या मॅचचा रिझल्ट आहे. आणि टेन्शन दोन्ही बाजूला आहे. सेमीफायनलमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. बघा या ठिकाणी वेळेकडे देखील लक्ष द्या. वारंवार शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. मात्र एक वैशिष्ट्य आज आपण 5 ओव्हर केलेत. मगाशी देखील सर याच्याविषयी मी उल्लेख केला होता. 2 षटकं तुम्हाला त्या एंड खाडी एंड नाही म्हणजे हवेच्या अगेन्स्ट, आणि 3 षटकं जे आहेत ना ही गावाच्या मोरवा गावाच्या एंड आहेत आणि ते हवेच्या अगदी सोबत खेळायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ते 3 गोलंदाज कुठले यूज करायचे आहेत याकडे देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये मी या थोड्याशा वेळानंतर येईल त्या गोष्टीकडे देखील. महत्त्वाचा विषय तुम्ही चढलाय. फक्त त्याच्यामध्ये अजून एक किनार आहे. जसं खाडीच्या 2 किनारी असतात, तुम्ही खाडीचा उल्लेख केला, खाडीला 2 किनारे असतात. एका किनाऱ्याचा उल्लेख तुम्ही केला, दुसऱ्या किनाऱ्याचा उल्लेख अजून थोडा वेळ जाऊया तेव्हा करूया. 12 मध्ये 19 लेग स्पिन पडला बाहेर निघाला, पडला बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. पंचांनी सांगितले इट्स ओके, पण बॅट्समॅनना सांगितलेत आम्हाला DRS पाहिजे. त्याला चॅलेंज केलेले आहेत. तिसऱ्या पंचा पाहण्याचा प्रयत्न करतील. प्रथम दर्शनी काय दिसून आले, चेंडू आतून गेलाय का बाहेरून गेलाय. आता पंच तेच पाहतात. चेंडू रिलीज ऑफ द डिलिव्हरी पडला कुठे, टप्पा निघाला कुठे, बाहेर गेला का त्या लाईनच्या आतून गेला. अशोक राऊत सर पाहण्याचा प्रयत्न करतायत. थोडासा ब्लाइंडली स्ट्रोक खेळला गेला होता. अजून पंच पाहतात कारण चेंडू ऍक्च्युअल मी बॅट्समन जवळ ज्यावेळेला गेलाय फलंदाजावरनं त्यावेळेला तो कुठून गेलाय या सर्व गोष्टी पाहतायत. समोरच बघूया आपण पंच पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करतील कारण क्रुशियल मोमेंटवरती आहेत. बघा टॉस्टअप डिलिव्हरी होता, पडला, लेग ब्रेक झालाय, तो टर्न झालाय, त्याच्यानंतर लेट स्विंग झालाय. लेट म्हणजे तो स्पिन झाला ना तो जास्त झाला. फक्त तो पंचांनी पाहिलं कारण जसा चेंडू पडला होता फलंदाजानं अटेम्प्ट केला होता, चेंडू लांब स्विंग झाला पण तो विदिन द लाईन बाहेर गेलाय. इट्स ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याच्यामुळे रिव्ही लॉस झालाय. फक्त मॅच विन करा ती मजा आहे कारण लॉस विन याच्यामध्ये देखील मजा आहे. लॉस विन ह्याच्यामध्ये देखील मजा आहे. बघा रिव्ह्यू गमावलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धावसंख्या आपण पाहतो त्या ठिकाणी झाली ती 39. ऑन साईडला यावेळेस इथे देखील गॅप निवडलाय
वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नव्हता. फाईट फॉर द अंपायर सिग्नल. षटकार की चौकार चेक केलं जाईल. पंच तिसऱ्या पंचाच्या दिशेने वळतायत. या ठिकाणी चेक केलं जाईल की हा 6 धावांचा फटका आहे की 4 धावांचा. टीसीबी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण क्षणचित्र टिपली जात आहेत. अगेन्स्ट द टर्न आणि अगेन्स्ट द विंड खेळला होता, पण आज थोडासा हवेचा वेग तो कमी आहे. काल शशीदादाने म्हटलं होतं बाबा सकाळच्या पारा सुटलाय वारा, आज नाही वारा सुटलाय, आज वारा थोडासा कमी आहे, पण त्याच दिशेने मारलाय. अगेन्स्ट द विंड हवेच्या विरुद्ध हा फटका खेळला गेला होता. फटका त्या बॉन्ड लाईनच्या आत पडलाय की बाहेर पडलाय बघूया. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. बघा चेक केलं जातं आणि वेळ आहे त्याच्यामुळे जर या ठिकाणी विशेष आभार जर मानायचे गेले ना तर विशेष आभार या ठिकाणी आम्ही संपूर्ण आगरी कोळी प्रीमियर लीग कमिटी मेंबर विशेष आभार मानतोय RK क्रीडा मंडळाचं. थँक्स फॉर RK क्रीडा मंडळ, कारण तुमच्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला ही प्रीमियर लीग या ठिकाणी ठेवता आली. खूप चांगला सपोर्ट्स तुमचा आहे आणि बघा फक्त सपोर्ट्स ना आहेच तर आहेत, मात्र ही स्पर्धा आपल्या गावामध्ये होते याचा अभिमान RKच्या बऱ्याचशा यंगस्टर्स मास्टर्स खेळाडूंना देखील होता आणि त्यांच्या वतीनं देखील चांगल्या प्रकारे सपोर्ट्स केला गेला. म्हणजे बाउंड्री आखणं, मैदानाची साफसफाई करणं, त्यानंतर इतर जी काही कामं आहेत. बघा ही स्पर्धा मास्टरची जरी असली ना तरी RKच्या यंगस्टर्सनं देखील एक मोलाचा हिस्सा या स्पर्धेला त्यांचा देखील लाभला गेलाय. त्याच्यामुळे थँक्स फॉर RK क्रीडा मंडळ. आणि भरपूर काही आज चर्चा केली जाईल RK क्रीडा मंडळाच्या विषयी, या मैदानाच्या विषयी. 77 वर्ष RK क्रीडा मंडळाला झालेले आहेत. इतकं जुनं आज आपण क्रीडा मंडळ हे या ठिकाणी पाहतोय. हे मैदान कसं घडलं गेलं, या मैदानाच्या पूर्व उर्वरित घडामोडी कशा होत्या, सुरुवातीचं हे मैदान कसं होतं, या मैदानाच्या आतमध्ये काय होतं याच्याविषयी चर्चा केली जाईल. मात्र त्यानंतर आज आपण जे मैदान पाहतो ना, पूर्वी अशा प्रकारे मैदान नव्हतं. भरपूर मेहनत केली गेली, अक्षरशः अंगाची माती ही या मैदानाला बनवण्यासाठी केली गेली. त्याच्यामध्ये नावं तर भरपूर जणांची आहेत. यास चौकार येतोय, 4 धावा. कारण क्वार्टर फायनल मॅच आहे, कुणावर अन्याय होता कामा नये यासाठी व्यवस्थित या ठिकाणी आम्ही चेक करतोय. धावा संख्या झाली ती 43 आणि षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते 4थं षटक. गोलंदाज प्रीतम, मॅन फ्रॉम मीराचा हा गोलंदाज. फुलटॉस आहे, क्रॉस बट स्ट्रोक आहे. यावेळेस देखील गॅप शोधला. मिड विकेटचा फिल्डर वेगानं आलाय, लॉंग चेस फिल्डर. चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेलं. चेतन पाटीलला पायाने चेंडूला अडवलंय. थ्रो दिला जातो स्ट्राईक एंडवर आणि या ठिकाणी मात्र धावा पळून काढल्या गेल्या त्या 3. या 3 धावेनं धाव संख्या झाली ती तब्बल 46 धावा. आता चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि 9 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 12. 9 चेंडू 12 धावा. 9 चेंडूचा खेळ आहे, 12 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू ज्याच्यावरती एक चौकार ठोकला, त्यानंतर आलेला हा फटका 3 धावांचा फटका. लालामाची ऑन स्ट्राईक. प्रीतम सज्ज होतील. शफल केलं होतं उजव्या शीच्या बाहेर जाऊन शफल केलं आणि चेंडूला पाठवलंय लॉंग लेग, सीमा रेषा पार. एका टप्प्याने चेंडू बॉन्ड लाईनच्या पार, चौकार. थोडस डीजे तुम्हाला थांबवतोय कारण या ठिकाणी आगमन झालंय दैसर मास्टर्स टीमचे कर्णधार तसेच माताडी कामगार मंडळाचे मला वाटतं अध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी भगत यांचं या ठिकाणी आगमन झालं. तसेच गावदेवी दैसर या मंदिर ट्रस्टचे देखील ते खास करून प्रशस्ती आहेत. तर मी सन्माननीय मिलिंदजी भगत साहेबांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं. मिलिंद भाऊ वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
यावेळेस 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. वेलकम मिलिंद भाऊ, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य मंचावर असून असो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आहे, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि हा योग्य चेंडू हाताळला गेलाय. शेवटचे दोन्ही चेंडू येतात निर्धाव. मॅच अजूनही संपली नाही. 8 चेंडू 8चं समीकरण होतं. यावेळेस आलेले हे 2 चेंडू, हे 2 चेंडू डॉट आले नाही आहेत. या 2 डॉट बॉल नो मी तर म्हणेल की ती एक ऊर्जा, ती एक एनर्जी आणि ती एक पॉवर निर्माण केली आहे किल्ले घोडबंदर टीम मध्ये. सहा चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की त्या शेवटचे 2 डॉट बॉल आहेत ना, थोडंसं म्हणजे जे कुठेतरी मोराल खाली गेला होता, आपला आत्मविश्वास डगमगला होता, त्याला तडा जाईल की काय असं वाटत असताना ते 2 डॉट बॉल आलेत. 6 मध्ये करायचे आहेत 8. आता वाट पाहून झाली, विजयाची वाट शोधायची वेळ आलेली आहे. 6 मध्ये 8 कोण शोधणार वाट आणि काय वर्णावं आपल्या आगरी कोळी प्रीमियर लीगचा थाट. अगदी थाटामाटामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. आणि 8 जसा उल्लेख केला प्रशांतदा देखील उल्लेख करतात, कारण आयुष्यामध्ये देखील आहेत ना, वाट दाखवणारे कमी, वाट लावणारे जास्त भेटतात. त्याच्यामुळे फक्त वेळेवरती आपल्याला ठरवायचं. कारण गणितामध्ये ज्यावेळेला आपण शिकतो ना, लघुकोण, त्रिकोण, चौकोन, अष्टकोन आणि आयुष्यामध्ये जगताना दृष्टिकोन, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपलं कोण, तेही महत्त्वाचं आहे. आपलं कोण तेही महत्त्वाचं असतं. 6 मध्ये 8 करायचे आहेत. अजून मॅच म्हणजे हा 60-40वाला मुकाबला आहे. असाही डेव्हलपमेंटचा रेशो हा 60-40 आहे. आता मॅच पण तसा 60-40 आहेत. कोणाच्या बाजूने 60 आणि कोणाच्या बाजूनं 40 आहेत. 50-50 होऊ शकतो. पहिले दोन चेंडू जर चांगले हाताळले तर हा रेशो 50-50 होऊ शकतो. त्यासाठीच सर म्हटलं ना की ते सुरुवातीच्या शेवटचे 2 चेंडू डॉट आलेत ना, तिथून ऊर्जा मिळाली. तिथून हा जो स्विच ऑफ ओढर होता, इतक्यात तो स्विच ऑन झालाय किल्ले घोडबंदर या टीमचा. धावसंख्या आपण पाहतोय 50 झाले. चेंडू शिल्लक 6 मध्ये 8. खूप चांगला उल्लेख आपण मगाशी केला. मात्र एका बाजूला ऑन साईडला फटका हवेत खेळला गेला. नंदू पाटील प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. संकट आलं होतं, पण बाबा दोघंही अशी आहेत ना, विघ्नहर्ताची नावं आहेत. एक गणेश आहे, दुसरा विनायक आहेत. दोन्ही विघ्नहर्तेची नावं मैदानावरती. तर विघ्न तर दूर करणारच, विघ्न दूर करणार. गणेश यांच्या बॅटमधून, गणेश पाटील यांच्या बॅटमधनं हा षटकार आला. सिक्सर. समोर गोलंदाजाच्या बाजूने चेंडू चाल बाउंड लाईन जवळ, जबरदस्त क्षेत्ररक्षक येथे पिकर देईल. ही एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आणि आता होम साईड 1-1-0 जीवचंद्र इन टू द टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय. ओम साई 1-1-0 जीवचंद्र. अभिनंदन. टीम जुचंद्र पहिला संघ जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय, आनंदित आहे खरोखर. त्या ठिकाणी जर पाहिलं आपण, ज्यावेळेस तुकारामचा षटकार ठोकला ना, जितू पाटील झाडाच्या मागे नाचत होते. त्या ठिकाणी नाचत होते ते. कॅमेरामध्ये कॅप्चर केले गेले ते क्षण जितूचे. आनंद अगदी गगनात मावत नाहीये. सुरुवातीला आल्यावर थोडासा चेहरा त्यांचा माऊस नाराज होता. त्याच्यासाठी गाणं म्हणजे आनंद गगनात ना, आनंद पोटात माझ्या असं ते गाणं आहे. त्याच्यामुळे ते गाणं त्यांच्यासाठी बरोबर सूट करते. आणि हॅट्स ऑफ, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी लीड केलं टीमला, नेतृत्व केलं आणि नेतृत्व दाखवताना आपलं कर्तृत्व देखील दाखवलंय जितू पाटील. आणि एक टीम वर्क होतं. अगदी कालचा दिवस आपल्याला आठवतो भारतजी, पहिला सामना अगदी पराभवाची छायेत होत ना, तिथून बाहेर आले. अगदी राखेतनं फिनिक्स पक्षी जसा उडी घेतो ना, तसं ते बाहेर आलं. शेवटचा मॅच देखील होता, तोही जिंकला. आणि आज ज्यावेळेला टॉप 4 मध्ये यायचं होतं, त्यावेळेला टॉप क्लास खेळ दाखवलाय या जीवचंद्र टीमनं. मी येतो तुमच्या दिशेनं. जे तुम्ही वर्णन केले ना, योग्य आहे. या टीम युनिटीनं हा सामना जिंकलाय. खरोखरच नक्कीच म्हणतात ना, पराभवानं माणूस संपत नाहीये. जो जिद्द सोडतोय तो खास करून